महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी ओळख आणि दबदबा असणाऱ्या लातूरच्या विलासराव देशमुख यांच्या कुटुंबाचं शहर आणि जिल्ह्यावर वर्चस्व उधळून टाकण्यात भाजपला यश आलंय। महापालिका निवडणूक लातूरमध्ये भाजपनं 38 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलंय, तर गेली अनेक दशकं सत्तेची फळं उपभोगणाऱ्या काँग्रेसला अखेर लातूरकरांनी घरचा रस्ता दाखवलाय। महापालिकेत काँग्रेसला 31 जागा मिळाल्या आहेत, उरलेलं एक नगरसेवक पद राष्ट्रवादीच्या खात्यात आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत। शशिकांत, मोठं यश मिळालंय भाजपला, भाजपच्या यशाची कारणं कशी सांगता येतील? भूषण, तत्पूर्वी मला याच्या एक दुरुस्ती करायची आहे। भाजपला या 41 जागा मिळालेल्या आहेत, काँग्रेसला 28, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली असल्याचं अधिकृतपणे आता जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे भाजपची संख्या 38 वरून 41 आणि काँग्रेसची 31 वरून 28 अशी त्याच्यामध्ये दुरुस्ती आपल्या प्रेक्षकांसाठी करावीशी वाटते। हे यश जे मिळालेलं आहे ते निश्चितच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मोठ्या प्रमाणात जे केलेले प्रयत्न आहेत त्याचं हे यश आहे आणि कुठे ना कुठेतरी देशमुखांचा हा गड आता खिळखिळा झालेला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। लातूरमध्ये पहिल्यांदाच भाजपने इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे। लातूर शहर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललेलं आहे। लातूरच्या विजयाचे शिल्पकार आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी आधी बोलूयात। संभाजी पाटील निलंगेकर, आपलं स्वागत आणि आपलं अभिनंदन या भव्य विजयासाठी। तुमची पहिली प्रतिक्रिया काय या विजयावरती? मी लातूरच्या जनतेला नतमस्तक होतो। लातूरच्या जनतेने विकासाला मतदान केलंय, कामाला मतदान केलंय आणि मला असं वाटतं की देशामध्ये जे परिवर्तन होतंय की परिवारवाद हा विषयाला बाजूला ठेवून सहानुभूती किंवा परिवारावर आता भविष्यात निवडणुका होणार नाही, तर निवडणुका ह्या विकासाच्याच मुद्द्यावर होणार, सकारात्मक गोष्टीवर होणार, हा लातूरचा निकाल त्या ठिकाणी सांगतोय। खरे, केंद्रात, राज्यात, जिल्हा परिषदेत आणि आता महापालिकेत सुद्धा लातूरमध्ये भाजपने मोठं यश मिळवलंय। यानंतर लातूरकरांसाठी काय आश्वासनं असतील किंवा विकास कसा असेल लातूरकरांसाठीचा? आज जर पाहिलं आपण गेल्या वर्षी हा जो विजय आपल्याला समोर आहे हा कार्यकर्त्यांचा परिश्रम आहे त्याच्यात, आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे अडचणीच्या काळामध्ये लातूरला पाण्याची व्यवस्था केली, लातूरच्या संकटाच्या काळात सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी धावून आलं आणि त्या काळामध्ये लातूरकरांसोबत उभा टाकले, हा महत्वाचा विषय। आणि त्याचबरोबर विकासासाठी आम्ही लातूरचं भविष्यात विचार करत असताना आमच्या भागातून स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात मागच्या 40 वर्षामध्ये झालेलं आहे। ते स्थलांतर रोखण्यासाठी आम्हाला रोजगाराची निर्मिती करणं गरजेचं आहे। त्यासाठी केंद्रीय मदत माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही 3 नॅशनल हायवे जे ते लातूरला क्रॉस होणार आहेत, कर्नाटक, आंध्राला आणि नागपूरला जाणारे अशी 3 नॅशनल हायवे कनेक्ट होतात आमच्या इथे। त्याला लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण करणे हा महत्वाचा विषय राहील। आणि लातूरचा जिव्हाळ्याचा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नाशी आम्ही पहिल्या आमच्या टप्प्यामध्ये आम्ही या विषयावर अधिक जोर देऊ आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी कटिबद्ध असू। नक्कीच, खूप खूप धन्यवाद आणि आपलं पुन्हा एकदा अभिनंदन या विजयासाठी। लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर सध्या आपल्यासोबत होते आणि त्यांनी या पुढच्या काळामध्ये नेमका विकास कसा होईल या संदर्भातही त्यांच्या या प्रतिक्रियेमध्ये त्यांचं मत नोंदवलंय। आपण पुन्हा जाऊया, आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत। शशिकांत, या विजयाचं तुम्ही विश्लेषण करत होतात, कसं कराल विश्लेषण? निश्चितच या विजयाचं विश्लेषण करायचं झालं तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी राबवलेली निवडणुकीमध्ये राबवलेली त्यांच्या योजना असतील किंवा मतदारांना दिलेल्या वेगवेगळे आश्वासनं असतील आणि कुठे ना कुठेतरी भाजपची जी लाट आहे त्या लाटेमध्ये मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला असं म्हणता येईल। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रदीप ननंदकर साहेब आहेत। ननंदकर साहेब, कशा पद्धतीने तुम्ही या विजयाचं विश्लेषण कराल भाजपच्या? एक तर मुळामध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने एकूण कारभार काँग्रेसचा राहिला, काँग्रेस कायम बॅकफूटवरती येत गेले। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने अतिशय आक्रमकपणे प्रचार केला आणि भाजपने वर्षानुवर्ष ताब्यात असणारी काँग्रेसच्या जिल्हा परिषद खेचून आणली। त्याच वेळेला खरं म्हणजे अंदाज यायला पाहिजे होता
भाजपने जे एक नियोजन केलं की तेव्हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष लिंगायत समाजाला केला आणि छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये महापालिका कसल्याही परिस्थितीत ताब्यात आणायची या उद्देशाने नियोजन केलं गेलं आणि त्या नियोजनाचा लाभ झाला. मुळात काँग्रेसवरती जे आरोप झाले त्या कुठल्याही आरोपाचं त्यांनी खंडन केलं नाही किंवा लोकांना समजेल असं त्याचं उत्तर दिलं नाही. त्यामुळे लोक तो तर मुद्दे होतेच, याशिवाय मूलभूत जे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवले नाहीत. म्हणजे जेव्हा मागच्या वर्षी दुष्काळ होता म्हणून पाणी नाही हे लोक समजू शकतील, पण धरणात पाणी आहे तरी देखील पाणी 8-8 दिवसाला एकदा येतं, त्याची देखील वेळ नक्की नाही. असं का होतं हे विचारलं तरी कोणी सांगायला तयार नाही. हाही एक लोकांना राग होता. बरं, अमित देशमुखांनी मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवली होती, अख्खं देशमुख कुटुंबीय प्रचारामध्ये उतरलं होतं. कुठे कमी पडलेत वाटतात देशमुख? नाही, एक तर कसं आहे की प्रचार यंत्रणेच्या काळामध्ये जो प्रचार करायचा त्यासाठी देशमुखांना जी काही ताकद त्यांची आहे ती पूर्ण ताकद त्यांनी पणाला लावून त्यांनी काम केलं. पण केवळ निवडणुकीच्या काळात प्रचारावरती लोक मतं देत नाहीत. याच्या पूर्वी तुम्ही काय केला हे लोकांना इथं माहिती आहे ना. आणि त्यामुळेच म्हणजे लातूरकरांच्या सहनशीलतेचा काँग्रेसनी अंत पाहिला हे सामान्य माणसाच्या मनामध्ये होतं. आणि पुन्हा जर आपण ह्यांना निवडून दिलं तर मग आपली वाट लागेल असं कुठल्याही माणसाला वाटत होतं. आणि त्यामुळे दलित, मुस्लिम सर्व प्रकारच्या जाती जमातींनी भाजपला मतदान केलेलं आहे. बरं, दुष्काळाची काही किनार आहे का? मागच्या वर्षी जो मोठा दुष्काळ पडला, पाण्याची तीव्र टंचाई होती, महापालिकेची पूर्ण यंत्रणा कोलमडली होती, त्याची काही किनार आहे या बरोबर काँग्रेसच्या? नक्कीच. म्हणजे दुष्काळाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही असं लोकांना वाटतंय. विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, पण कधी सुरुवात शिवसेनेने केली. खरं तर म्हणजे भाजपने रेल्वे आणण्या अगोदर शिवसेनेने पाणी दिलं. इथं लोक पाणी द्यायला यायला लागल्यानंतर मग अमित देशमुखांनी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने काम केलं. पण ते पुरेसं नाही आहे. तुमच्या हातामध्ये सगळ्या ज्या व्यवस्था होत्या, महापालिकेच्या पाण्यासाठी शासनानं पैसे दिलेत, पण नवनिविदा करूनही एकही कंत्राटदार येत नाही निविदा स्वीकारण्यासाठी. आणि हे सगळं अपयश कशासाठी? तर महापालिकेचा सगळा कारभार टक्केवारीत चालतो. कुठल्याही माणसाला तर कॉन्ट्रॅक्टर म्हणाला नको, या महापालिकेमध्ये काम करून पैशासाठी पुन्हा खेटे घालण्यापेक्षा इथं न काम केलेलं बरं. आता हे जे आहे सामान्य माणसापर्यंत पोहोचलं. अनेक विषयामधले घोटाळे आहेत. कोणत्याही घोटाळ्याबद्दलची लोकांना समर्पक वाटेल, त्यांना पटेल असं उत्तर काँग्रेसच्या बाजूने देण्यात आलं नाही. तर निश्चितच विविध अँगलने विविध प्रश्नावरचं आता हे विश्लेषण येत्या काळात होतच राहील. पण निश्चितच पाण्याची जी किनार आहे, दुष्काळाची जी एक किनार आहे, तेही कुठं ना कुठंतरी काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. भूषण, खरंय. धन्यवाद शशिकांत या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.